दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते। म्हणून संघर्षमय जीवन जगत असताना आपण जे दिवस पाहिलेले आहेत त्या दिवसांची आपल्याला नेहमी जाणीव असावी, कारण सुंदर चेहरा हा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर हे एक दिवस गळून पडतं, पद देखील एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस हा नेहमी चांगलाच राहतो। एक चांगला माणूस चांगलं कुटुंब घडवतो, एक चांगला माणूस चांगला समाज घडवतो। आणि म्हणूनच आजच्या या नववधूवरांना विवाह सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेल की उभ्या आयुष्यात 2 पैसे कमी मिळवले तरी जातील, परंतु दोघांनी एक चांगलं चारित्र्यवान व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करा। तुम्हा दोघांनी योग्य मार्गाने संपत्ती व निरोगी संतती लाभावी। आपल्या हातून देव, देश, धर्म, साधू संतांची, आई वडिलांची, समाजाची आणि ज्या माईने पूर्वपर आपल्यावरती अपरंपार प्रेम केलं त्या काळ्या आईची देखील सेवा घडावी यात शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करते। दिवसभरात सकाळपासून ते आताच्या या मंगलाष्टकांच्या क्षणापर्यंत उपस्थित असलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवर पाहुणे मंडळींचा शब्दसुमनाने स्वागत व सन्मान करण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केला। हे सारं करत असताना नंतर चुकीने जर कोणाचा नामोल्लेख करायचा बाकी राहिला गेला असेल किंवा बोलण्याच्या ओघामध्ये एखाद दुसरा चुकीचा शब्द उच्चारला गेला असेल तर आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। ज्यांनी आज या मंगलमय सोहळ्याच्या निमित्ताने सूत्रसंचलनाची संधी उपलब्ध करून दिली ते सौभाग्यवती माधुरी ते काळे यांचा देखील मनापासून धन्यवाद। आणि आता अंतिमतः काळे परिवार आणि बार्वे परिवारातील कार्यकर्त्यांच्या अनुमतीने माननीय गुरुजींना विनंती करते की आपण मंगलाष्टकांना सुरुवात करावी।